नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TITI, महाज्योती, सारथी यासारख्या संस्थेचा रिझल्ट लागणार तरी कधी, हा सर्व विद्यार्थ्यांच्या डोक्यात हाच प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। तर त्याविषयी आपण अगोदरही व्हिडिओ टाकले आहे। तर त्यामध्ये सांगितलं आहे की 7 ते 8 तारीख दिली आहे त्यांनी, आणि जर थोडासा टेक्निकल इश्यू आला तर 10 तारीख ही लास्ट डेट असणार, ठीक आहे। परंतु आता आचारसंहिता सुद्धा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे ही लेट लागू शकते, परंतु कन्फर्म नाही। कारण ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारची पदभरती नसल्यास ही पूर्व प्रशिक्षण योजना आहे, जे विद्यार्थ्यांना कोचिंग दिल्या जाते आणि स्टायपंड दिल्या जाते। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जे ऑथेंटिक माहिती आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते, त्यामुळे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देऊन देतो की रिझल्ट रिलेटेड कशा प्रकारे लागू शकते, कधी लागणार आहे, तर तुम्ही ऐकून घ्या। लागणार होता 15 तारखेपर्यंत, पण आचारसंहिता रिझल्ट नाही लावताय, डिस्कशन चालू आहे लावायचं की नाही, काहीतरी नोटिफिकेशन काढतात। आचारसंहिता जोपर्यंत संपत नाही, नियमानुसार तर आहे की आचारसंहिता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लावता येत नाही। लेट झालाय तर आम्ही लावायचं। ठीक आहे, प्रयत्न करा लवकर। बाय लॉ नाही करता येत रिझल्ट पब्लिश, पण आम्ही विचार करतोय लेट झाला। ओके, ठीक आहे, लागलं तर लागलं 4-5 दिवसात। ओके, तर आचारसंहितेमध्ये थांबला तर मग आम्ही बरं चालू आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, मॅडमने सांगितलं आहे की रिझल्ट लागला तर 4 ते 5 दिवसात, म्हणजे कालची रेकॉर्डिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास तुमचा जो रिझल्ट आहे तो 7 तारीख उद्याची आहे, 7 तारीख एक तर रात्री लागू शकते विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जर लावायचं ठरवलं। मॅडमने सांगितले आहे की आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत याविषयी, रिझल्ट लावायचा की नाही। नंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, याची जी ॲडमिशन आहे ते थोडीशी डिले करू शकते, परंतु विद्यार्थ्यांचा रिझल्ट लावायचे ते पुरेपूर प्रयत्न करत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून। कारण विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट ऑफ विद्यार्थी जे आहे या रिझल्टची वाट बघत आहे आणि बार्टी ऑफिसला वारंवार कॉल करत आहेत। तर रिझल्ट एक वेळा लावून दिला तर विद्यार्थी हे जे आहे ते टेन्शन फ्री होऊन जाते की माझं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे, वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे की नाही, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती विद्यार्थी मित्रांनो 10 तारखेपर्यंत तर लागून जाईल। जर 10 तारखेपर्यंत रिझल्ट लागलेला नाही तर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट 1 महिन्यानंतर, म्हणजे पूर्ण नोव्हेंबर महिन्यानंतर डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट लागू शकतो। कारण आचारसंहितामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणतीही शासकीय अपडेट किंवा भरती किंवा अदर कोणती थिंग्स करता येत नाही, ठीक आहे। त्यांनी जर विद्यार्थी मित्रांनो, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर परमिशन दिली, ठीक आहे बा रिझल्ट लावून द्या, तर रिझल्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्याला 10 तारखेला पाहायला मिळू शकते। तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे आहे ते बार्टी, TITI, महाज्योती, सारथी यासारख्या संस्थांना रिझल्ट लावण्यासाठी विनंती करा की रिझल्ट लावून द्या। त्याचा जो नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो आपापल्या संस्थेचा, तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल। त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, आणि अपकमिंग अपडेटसाठी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ठीक आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर चांगले मार्क्स असेल, ठीक आहे, आणि तुम्ही जर बार्टी, TITI, RT या 3 पैकी संस्थांचे विद्यार्थी असाल, तुम्ही जर पोलीस भरतीची एक्झाम दिली असेल, IBPSची एक्झाम दिली असेल, आणि मुलींना 20+ आणि मुलांना 40+ मार्क असेल, तर त्यांनी विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट रेडी करा। कोणकोणते डॉक्युमेंट लागणार त्याची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्ही मला पर्सनलीसुद्धा मेसेज करू शकता जर तुम्हाला कोणती प्रॉब्लेम असेल, ठीक आहे। तर मी तुम्हाला रिप्लाय नक्की देऊन देईन। अजून कोणती प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, ठीक आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।